तर हे सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या पोलिसांच्या ब्रीदवाक्याला साजेचं आहे का? आमदार रोहित पवारांचा संतप्त सवाल. थेट पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे राज्यभरात खळबळ माजली असताना या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही गंभीर आरोप करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या जावयाने रमाकांत आंधळे या शिक्षकाच्या नावावर कर्ज काढून ते भरण्यास नकार दिल्याने आता निवृत्त झालेल्या या शिक्षकावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ आली. शिक्षक हे आज मृत्यूशी झुंज देत असतानाही पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसतील तर सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या पोलिसांच्या ब्रीदवाक्याला साजेसं आहे का, असा संतप्त सवाल आमदार रोहित पवार यांनी केलाय. शिक्षकावर आज आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ आली असताना त्याची साधी दखलही घ्यावीशी वाटली नसेल तर राज्याची पोलीस यंत्रणा केवळ सरकारमधील नेत्यांच्या वसुलीच्या कामासाठी आणि विरोधकांना त्रास देण्यासाठीच वापरली जाणार का, असं तरी एकदा सरकारने जाहीर करावं, असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. माझी पोलिसांना विनंती आहे, या प्रकरणाची शहानिशा करून योग्य कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करणार आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे. पल्लवी तांदळे, माझे वडील आहेत रमाकांत तांदळे. माझ्या वडिलांनी 1986-2020 मध्ये शिरूर ताजगंजच्या शाहू प्रसारक मंडळ चाकूर ह्यांच्या श्री संत सद्गुरू विद्यालय उजना या शाळेवर सहशिक्षक म्हणून 20 वर्ष नोकरी केली. नोकरी करत असताना आमदार बाबासाहेब पाटलांनी जे काही कामं सांगितले, निवडणुकीचे कामं असतील, सभा घेणे, सभा चालवणे, त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये जेवण वाढण्यापासून त्यांनी कामं करून घेतली दबाव टाकून. माझ्या वडिलांनी कधीच त्याला विरोध नाही केला. माझे वडील रिटायर व्हायच्या काही वर्षाआधी बाबासाहेब पाटलांचे भाचे जावई अशोक जाधव यांनी माझ्या वडिलांच्या नावावर कर्ज घेतलं, दबाव टाकून लगेचच देतो असं सांगितलं. माझे बाबा रिटायर होऊन 5 वर्ष 5 महिने झाले तरी ते कर्ज फेडत नाही. ते कर्ज शिक्षक पतसंस्थेतून काढल्याच्या नावाखाली बाबासाहेब पाटलांकडे आम्ही 1000 चक्रा घातल्या तरी ते आम्हाला एनओसी देत नाही. अशोक पाटील माझ्या वडिलांना तुम्ही मरून जा अशी मानसिक धमकी कोर्टाच्या केसमध्ये देतोय. त्यांनी आम्हाला चेक दिले होते अशोक जाधवांनी की तुम्ही तुमचे पैसे मी परत देतो, मी घेतले, तुमचं तुम्ही हे निस्तरा म्हणून. त्यांनी आमचे पैसे परत केले नाही. त्यांनी आम्हाला कुठे चेक दिले, ते चेक बाउन्स झाले. त्या चेक बाउन्स झालेल्या चेकची पण केस अजूनही चालू आहे. आम्हाला कुठलाही लोकल मीडिया सपोर्ट करत नाही. आम्ही पोलिसांना काल रीच आउट केलं. आम्ही आता स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबाजोगाईमध्ये आहे. इथून पोलिसांनी केस फॉरवर्ड केली. किनगाव पोलीस स्टेशनमध्ये आमची केस घेत नाही. आमचे नातेवाईक बसून आले तिथे. त्यांना पोलीस म्हणतात की तुम्ही पुढे जा, आम्ही येऊन पंचनामा करून केस घेऊ. पोलीस येत नाही. मी दिवसभर पोलिसांना फोन करून टाकले. 8 दिवसात मी बाबासाहेब पाटलांना खूप वेळा कॉल केला की तुम्ही जे हे केलंय ते निस्तरा, ते मला म्हणताय की मी बघतो असं म्हणत त्यांनी हे सगळं केल्यावर माझ्या वडिलांनी विषप्रयोग केलाय. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. माझ्या वडिलांना जर काहीही झालं तर त्याला बाबासाहेब पाटील, अशोक जाधव आणि तत्कालीन मुख्याध्यापक हनीफ सय्यद हे 3 लोक जबाबदार असतील. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.